नमस्कार. आपल्या सभोवताली आपण रोजच पक्षी पाहतो. पण आपल्याला माहीत आहे का, की 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्याच्या अधिवासाचे महत्त्व समजून घेण्यासाठी साजरा केला जातो. मग आपण पक्ष्यांविषयी काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत का? तर चला विचारूया स्वतःला काही प्रश्न पक्ष्यांसाठी. झाडे कमी झाली तर पक्ष्यांचे काय होईल, याचा आपण कधी विचार करतो का? आपण आपल्या घराजवळ पक्ष्यांसाठी काय करतो, कधी विचार केलाय का? शहरीकरणामुळे पक्ष्यांचे जीवन किती कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी नसते आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याचा आपण कधी विचार करतो का? पक्षी नष्ट झाले तर पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होईल व आपण जर आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून एखादा पक्षी वाचवू शकतो का, हाही विचार आपण करायला हवा. मोबाईलच्या टॉवर्समुळे जे प्रदूषण वाढतंय ते पक्ष्यांसाठी किती घातक आहे याचाही आपण विचार करायला हवा. पुढच्या पिढीला आपण पक्षी जपवणं याची शिकवण देतो का? आपल्याला माहीत आहे की भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोर हे कशाचं प्रतीक आहे? तर मोर हे सौंदर्य, अभिमान, समृद्धी व जैवविविधतेचं प्रतीक आहे. 1963 मध्ये मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं. पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पक्षी पर्यावरणासाठी काय करतात तर परागीभवन व बीज प्रसार करतात. कीटक संख्या जी आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी पक्षी मदत करतात. पर्यावरणातील संतुलन हे पक्ष्यांमुळे राखल्या जातं. निसर्गाचे सौंदर्य व जैवविविधता पक्ष्यांमुळे वाढल्या जाते. मग राष्ट्रीय पक्षी मोर हा आपला अभिमान आहे आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही आपली आहे. कारण फक्त वनविभाग हा पक्षी संवर्धनासाठी ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने आपणही आपला राष्ट्रीय पक्षी किंवा आपल्या सभोवतालच्या पक्षात आपल्या भागातील पक्ष्यांचे संरक्षण करणे, त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्या बचावासाठी कार्य करणे ही आपली एक जबाबदारी पण आहे आणि आपला अभिमान आहे की आपण त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तर मग चला आपणही पक्षी संवर्धन दिनानिमित्त आपल्या परिसरातील पक्ष्यांना जाणून घेऊया, त्यांच्यातील विविध रंगांना, त्यांच्यातील विविध आवाजांना जाणून घेऊया आणि पक्षी संवर्धनाचं काम आपण एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी पुढे येऊया. धन्यवाद.